श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 12वा श्री सद्गुरु चातुर्थाश्रम ग्रहण श्री सद्गुरु परंपरा कथन नाम। आपण पहिला भाग बघितलाय या 12वा अध्यायाचा। आता या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग बघूया। ऐशा परी वर्षे एक त्रिमासी झाले ते बाळक, खेळीवतसे माता ऐक, आले श्री सद्गुरु तया जवळी। असं काय हो, आई सद्गुरूंच्या आईनं 2 मुलांना जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर काय झालं, ऐशा परी वर्षे गेलं, वर्ष गेलं, त्रिमासे झाले ते बाळक। काय झाले, ती मुलं काय झाली, मोठी झाली आणि आई काय हो त्या मुलांना काय करत होती, खेळवत होती, म्हणजे 3 महिन्याची बाळक झाली होती। जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनकामना, दोघे पुत्र निदाना, पूर्ण आयुषी आहे ती जान। आता मुलं खेळकर झाली होती। हे बघून सद्गुरू काय म्हणाले आईला की आता काय ग, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला काय झालेले आहेत, 2 पुत्र झालेले आहेत आणि ही मुलं कशी आहेत, पूर्ण आयुष्य आहेत। आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक, असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाण। काय सांगितलं समर्थांनी की आणखीन तुला काय होतील, 2 पुत्र होतील, त्यानंतर एक कन्या होईल आणि काय करा, त्यामुळं काय होईल, तुमची मुलांची जी वासना आहे तुमची ती काय होईल, पूर्ण होईल। आता आमुते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे, संतोष रूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरोप घेती तैवेळी। आता सद्गुरू काय म्हणतात, आता मला काय द्या, निरोप द्या, कारण मी आता काय करणार आहे, मी जाणार आहे, तुम्ही काय करा, मला आता निरोप द्या। संतोषोनी माता पिता, चरणावरी ठेविती माता, स्वामी आमुच्या कुळदैवता, अशक्य आम्ही बोलावया। आता आई वडिलांची काय इच्छा पूर्ण झाली होती की त्यांना काय 2 पुत्र झाले होते, त्यामुळं आई वडिलांनी काय केलं, चरणावर त्या सद्गुरूंच्या माता ठेवला आणि काय सांगितलं, स्वामी आमच्या कुळदैवता, अशक्य आम्ही बोलावया, आम्हाला आता काय बोलता येणार नाही तुम्हाला। न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवणा, माया मोहे वेष्टोन कामना, नेनोची महिमान तुझे स्वरूप ज्ञान आम्हाला कळू शकत नाही, तुझे स्वरूप कुणालाच कळू शकत नाही। माया मोहाने वेष्टलेले आमचं शरीर आहे, ते तुझं महिमान कसं ओळखणार आहे। सगळे म्हणजे सर्व लोक कसे मायेने काय झालेले आहेत, गुंडाळलेले आहेत। आपण बघितलं श्रीमद दासबोधामध्ये पण सद्गुरू काय सांगताय, चालू समासामध्ये काय चाललंय, दृश्य निरसनमध्ये काय समर्थ सांगतायत की अरे जे दिसतंय ते काय आहे, नाशिवंत आहे, पण आपल्याला विश्वास बसतोय का, आपण सद्गुरूंची ओळख घेतोय का, तिथं आपल्याला काय अजूनही संदेह आहे। त्याप्रमाणे नकळे आम्हा स्वरूप ज्ञान, आपण काय आहे, अज्ञानी जीव आहोत, सर्व हे सभोवताली काय अज्ञान जीवाने आपल्याला काय वेष्टलेलं आहे, मायेनं काय केलंय, आपल्याला गुंडाळलेलं आहे। त्यामुळं सद्गुरूंची ओळख घेणं एवढं काय नाहीये, सोपं नाहीये। माया प्रपंचे वेष्टोन, तू ते जरी सूत म्हणून, एके समयी निष्ठोर बोल वचनी, श्रमा करणे स्वामिया। नंतर आई वडील काय म्हणतात की आम्ही मायेमध्ये होतो, तू परब्रह्म आहेस, परंतु कधी कधी आम्हाला विस्मरण झालं असेल आणि एखाद्या वेळी तू पुत्र म्हणून तुला काय आम्ही निष्ठुरपणे बोललो असेल तरी क्षमा करावी। सहभोजन शयनासनी, तू ते गांजो भुके जोनी, कडेन घेची उबगोनी, क्षमा करी गा देवराया। काय म्हणतायत, कधी कधी जेवणाला उशीर झाला असेल तुला, कधी कधी भुकेनं काय करावं लागलं असेल तुला, माझ्यामुळं भुकेसाठी काय करावं लागलं असेल, म्हणजे भूक लागली असेल, कधी कधी मला जेवण द्यायला उशीर झाला असेल, किंवा मी कधी कधी कंटाळून तुला काय केलं नसेल, घेतलं नसेल, तुला जेवण वेळेवर दिले नसेल, तरी काय कर रे, क्षमा करी देवराया। तारक आमुचे वंशासी, बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळाशी, आली माते स्वामिया।
आम्हाला तारवयासाठी तू काय हो अवतरलास. आणि मी जी प्रदोष पूजा केली होती गेल्या जन्मामध्ये, ती काय आली या जन्मामध्ये फळाला आली असे कोण म्हणते हो? माता म्हणते. त्यामुळे तुला काय घ्यावा लागला? माझ्या पोटी जन्म घ्यावा लागला. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातन याती, कडे करावे दातारा. आता आम्हाला कसं मिळणार आहे? मोक्ष कसा मिळणार आहे? तुम्ही काय करा, सांगा आम्हाला. कृपामूर्ती, सांगा स्वामी कृपामूर्ती. तिनं ओळखलं होतं की आपल्या पोटी जन्म घेतलाय, पण हे कोण आहेत? आपले सद्गुरू आहेत. जनन मरण यातन याती, कडे करावे दातारा. जन्म मरणाचा फेरा काय करावा? चुकवावा. असं काय सांगा आम्हाला, उपाय सांगा. सगरावरी जैसी गंगा, तैसा तुवा आलाशी चांगा. पावन केलीशी माझे अंगा, उभय कुळे 42. काय हो? सागरामध्ये जशी गंगा येऊन मिळते, तशा पद्धतीनं तुम्ही काय केलं? माझ्या पोटी जन्म घेऊन काय केलं हो? हा देहाला काय हो पावन केलं. माझी 42 कुळे काय केली? उद्धारली माझ्या पोटी जन्म घेऊन. आम्हा ठेवीसी कवणे परी, या धुरंधर संसारी. तुझे दर्शन नोहे तरी, केवी वाचो प्राणात मजा. आम्हाला या संसारामध्ये कुठपर्यंत ठेवणार आहेस? आणि तुझे दर्शन जर आम्हाला नाही झालं, नेहमी आम्हाला तुझं दर्शन नाही झालं, तर आम्ही वाचू तरी कसं? ऐकोनी मात्या पितियांचे वचन, बोलती श्री सद्गुरू आपण. जे जे समयी तुमचे मन, स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी, असे न जननी मी तात्काळी. न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाक देत असे. सद्गुरू काय म्हणाले? चिंता करू नका. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल का नाही मला भेटायचंय, त्या त्यावेळी फक्त माझं स्मरण करा. स्मरण करता क्षणी मी काय असेल? तुमच्या जवळी असेल. त्यामुळं काय हो, चिंता करू नका. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस काय करा? माझं फक्त चिंतन करा. मला आठवा की मी लगेच काय येईन? तुमच्या जवळ येईन. असं काय देतात व वचन देतात. आणि कन्या पुत्र तिनी, होतील ऐक तू भवानी. दैन्य नाही तुमच्या भुवानी, सदा श्रीमंत नांदाल. आता सद्गुरू ज्याच्या घरी जन्म घेतलाय सद्गुरूंनीच, त्यांच्या घरी दैन्य दारिद्र्य असणार आहे का हो? तरी पण समर्थ काय म्हणतायत? तरी सद्गुरू काय म्हणतायत? तुम्हाला काय अजून एक कन्या आणि दोन पुत्र आणि एक कन्या होईल. आणि तुमच्या घरी कधीही दैन्य दारिद्र्य असणार नाही. सदा काय हो श्रीमंत असाल. जन्मांतरी परमेश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी श्री अयुक्त. तू जे गेल्या जन्मी प्रदोषाची पूजा केली, त्याचा काय आहे? हा महिमा आहे. म्हणून तू काय असणार आहे? जन्मोजन्मी श्रीमंत म्हणूनच जरी तू जन्म घेतला कुठं, तरी काय हो, तू श्रीमंत म्हणूनच काय हो जन्म घेणार आहेस. तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदणार आहे. यह सौख्य होय ऐक, देहांती जाना परमलोक. पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाही. तुमचं ह्या जन्मामध्येच काय हो सगळं सौख्य भोगून घ्या. कारण का? तुम्ही जी परमेश्वरांची जी पूजा केली, त्याच्यामुळे तुम्हाला काय नाहीये? पुनर्जन्म नाही. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता. तू काय केलं? शंकराची जी पूजा केली, त्यामुळं मला काय घ्यावा लागला? तुझ्या पोटी अवतार घ्यावा लागला. आणि तुझी काय झाली? वासनेची पूर्तता झाली. आता आम्हाला काय दे? निरोप दे. पुनर्दर्शन तुम्हासी, होईल ऐका वर्षे तिसी. जाऊनी बदरी वनासी, म्हणून निगती तैवेळी. काय हो म्हणले समर्थक? सद्गुरू काय म्हणले? तुम्हाला जर पुनर्दर्शन मी कधी मिळेल? तुम्हाला 30 वर्षानंतर माझं दर्शन होईल. आता मी कुठं चाललोय? बद्री म्हणाला. त्यावेळेस काय हो निघते झाले. निरोप घेऊन येतये वेळा, श्री सद्गुरू निघाले अवलीळा. नगर लोक येती सकळा, माता पिता बोळविती. सगळेजण काय हो निरोप द्यायला, सगळे नगर लोक, जेवढी लोक म्हणजे माणसं होती नगरात, ते सगळेच काय हो सद्गुरूंना निरोप द्यायला येतात. म्हणती समस्त नगर नारी,
तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसतसे. समस्त नगरनारी काय म्हणतात हो, सगळेजण काय म्हणत आहे की हे बाळक काय हो तपाला निघालंय ब्रह्मचारी, हा काय आहे पुरुष अवतारी आहे. आपल्याला अज्ञानानं काय हो हा मनुष्य देह दिसत आहे, परंतु हा खरा काय आहे परमेश्वराचा अवतारच आहे. एक म्हणती पाहो नवल, तपासी निघाला असे बाळ, माता पिता सुखे केवळ, निरोप देती कौतुके. एक म्हणती काय नवल आहे बघा, बाळ तपाला निघाले आणि आई वडील सुखाने आनंदाने काय हो आपल्या मुलाला कौतुकाने काय देतायत, निरोप देतायत. कैसे यांचे अंतकरण, जैसा होका पाशान, मन करुणी निर्वाण, बोळविता ती पुत्रासी. म्हणजे ह्यांचं अंतकरण तर कसलं आहे, पाषाणासारखं काय आहे यांचं अंतकरण आहे. आणि खुशाल काय हो करतायत, मुलाला पाठवतायत, स्वतःच्या मनानं काय मुलाला पाठवतात. माणसं कशी असतात, सगळीकडनं बोलणारे असतात. हे समर्थांनी दाखवलं इथं, सगळ्या बाजूनं बोलतात. चांगलं झालं तरी चांगली बाजू पण बोलणार, वाईट बाजू पण बोलणार, अशी काय आहे तरी लोक आहेत. लोक काय म्हणले, कैचे याचे अंतकरण, यांचं अंतकरण तर बघा पोराला पाठवते ती तपाला. जैसा होका पाषाण, दगडाच्या हृदयाची जलमले ती का काय काय माहिती, काय म्हणतात दगडाच्या हृदयाची जलमलेत का काय माहिती, खुशाल पोराला पाठवतात तपाला. म्हणजे लोक ही लोकच, लोक म्हणजे काय हो विषय विकार, ते कुठल्याही बाजून काय हो आपल्यालाच काय देत असतात, दोष देत असतात. त्याप्रमाणे काय हो काही नगर लोक सद्गुरूंच्या आईवडिलांना काय देत होते, दोष देत होते. काय म्हणत होते, कसलं ह्यांचं अंतकरण दगडाचं अंतकरण आहे, खुशाल स्वतःच्या मनानं पोराला काय पाठवतायत. एक म्हणती नव्हे बाळ, आता काय जण काय म्हणतायत बघा, एक म्हणती नव्हे बाळ, होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ, अनुमान नव्हे हा निश्चळ, वेद केवी म्हणत असे. आता काही जण काय म्हणतात, ज्याला थोडंसं ज्ञान आहे तो ते काय म्हणतात, हा काय असेल त्रिमूर्तीचा अवतार असेल. कारण एवढं वेद तोंडातून एवढ्या लहानपणी बोलणं एवढं सहज शक्य नाही. पण हे ज्या अर्थी हे बाळ वेद बोलत होतं, त्या अर्थी काय हो हे बाळ काय आहे त्रिमूर्तीचा अवतार आहे. 7 वर्षाचे बाळक देखा, वेद म्हणतो अखिल शाखा, मनुष्य मात्र नव्हे ऐका, ऐसे म्हणती साधूजन. आता साधूजन काय म्हणत होते, 7 वर्षाचा असल्यापासून हे बाळ काय करतंय हो वेद म्हणतंय. आणि हे काय माणूस नाही आहे, हा काय आहे परमेश्वरी अवतार आहे. ऐसे म्हणोनी साधूजन, करिता ती साष्टांगी नमन, नाना परी स्तोत्र वचन, करते झाले अवतार. आता ज्यांनी स्वरूप ज्ञान, ज्याला स्वरूपाचं ज्ञान आहे ते काय म्हणायला लागले हो, साधूजन म्हणजे ज्यांना विषय विकारांची काय आहे ओळख आहे, सद्गुरूंची ज्यांना ओळख आहे, ते काय म्हणाले, त्यांनी काय केलं हो साष्टांग नमन केलं. आणि नानापरी काय हो स्तोत्र वचन करते झाले, म्हणजे काय हो सद्गुरूंचं स्तुती स्तोत्र केलं, म्हणजे त्यांनी सद्गुरूंना ओळखलं. नमन करोनी सकळीक, आले आपुले गृहांतिक, पुढे जाती जननी जनक, पुत्रा सवे बोळवित. आता सगळे नमन करून सद्गुरूंना नमन करून सद्गुरू गेले त्यांच्या मार्गाने आणि बाकी सगळे काय हो घरी परतले. आणि आई वडील पण काय हो घरी परतले. निज स्वरूप जननीयेसी, दाविता झाला परियेसी, श्रीपा श्री वल्लभ दत्तात्रयासी, देखते झाले जनक जननी. आता घरी जात असताना आई वडिलांनी काय हो पाहिलं, श्रीपा श्री वल्लभांचं स्वरूप, निज स्वरूप जवळून काय पाहिलं. म्हणजे आपल्या पोटी जो जन्मलेला बाळ आहे तो कोण आहे, श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार आहे. आणि श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांना काय दिलं, निज स्वरूप म्हणजे स्वरूपाचं दर्शन दिलं. त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर, निजरूपे दिसे कर्पूर गौर, पाहता न मिले चरणासी. जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू, आमचे पुण्य होते थोरू, म्हणून देखील तुमचे चरण.
परत आई वडील काय हो परत गेले त्या निज स्वरूपाकडे परत गेले. घरी जाण्याऐवजी परत कुठं गेले हो सद्गुरूंकडे गेले. आणि काय केलं हो म्हणाले परत चरणाचं काय घेतलं दर्शन घेतलं. कारण आता निज स्वरूप कोणाचं होतं श्रीपाश्री वल्लभांचं. आणि काय म्हणाले हो जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू आमुचे पुण्य होते थोरू म्हणून देखील तुमचे चरण. आम्ही खूप पुण्य केलं असेल जेणेकरून आम्हाला काय मिळालं तुमचे चरण म्हणजे त्यामुळं तुमचे चरणाचं दर्शन आम्हाला मिळालं. तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हाशी द्यावे म्हणून विनवती. परत काय करतात हो आई वडील परत निवेदन ठेवतात सद्गुरूंना की तुम्ही काय आहात तारक आहात विश्वाचे तारक आहात. आम्हाला काय केलं उद्धरलं तुम्ही परंतु आम्हाला काय द्या पुनर्दर्शन द्या आम्हाला म्हणून काय करतात विनंती करतात. ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेवी ती माता आलिंगिती श्री सद्गुरुनाथा स्नेहभावे करून या. पुन्हा परत काय हो आई वडील परत पुन्हा सद्गुरूंच्या चरणावरती माता ठेवतात आणि सद्गुरू त्यांना काय करतात आलिंगन देतात स्नेहभावे करून या. संतोषनी श्री सद्गुरुमूर्ती आश्वास केला अतिप्रीती पुनर्दर्शन होऊन निश्चिती देईन म्हणती तैवेळी. संतोषने समर्थांना खूप आनंद झाला आणि आश्वासन दिलं समर्थांनी काय हो पुनर्दर्शन निश्चित देईन असं काय दिलं आई वडिलांना आश्वासन दिलं सद्गुरूंनी. आयसे तया संभाषोनी निरोप घेतला तत्क्षणी परतोनी आली जनक जननी येती संतोषोनी मंदिरात. असं बोलून सद्गुरूंशी असं बोलून निरोप घेतला आई वडिलांनी आणि आई वडील कुठे आले मंदिरात आले. वरदमूर्ती श्री सद्गुरू राणा निघाला जावया बद्रीवना पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. सद्गुरू कुठं गेले हो बद्रीवना आले म्हणजे बद्रीवना गेले आणि तिथं काय हो वाराणसी पातला आनंद काननाच्या ठिकाणी पोहोचले आणि वाराणसी क्षेत्राशी म्हणजे कुठं गेले सद्गुरू वाराणसी क्षेत्रामध्ये. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी. राहोनिया तया स्थानी अनुष्ठिती श्री सद्गुरू शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्मारामासी. तिथंच काय करायला लागले वाराणसीमध्ये श्री सद्गुरू राहायला लागले आणि तिथं काय हो विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचे रोज आणि पूजा करायचे. म्हणजे जे विश्वेश्वराचं जे तिथं काय आहे हो वाराणसीमध्ये जे विश्वेश्वराचं मंदिर आहे तिथे रोज काय करायचे पूजा. येणे परिस्तया स्थानी क्वचित काळ श्री सद्गुरू मुनी अष्टांग योगे करोणी तप करती परेसा. क्वचित काळ म्हणजे काही काळ सद्गुरू तिथे काय करू लागले तप करते झाले म्हणजे त्यांनी काय केलं तिथं तप केलं. तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत संन्यासी येती अवधूत तप करती दारुण. तिथं काय हो त्या काशी नगरात अनेक संन्यासी काय येतात आणि तिथं काय करतात तप करतात. तयात श्री सद्गुरू ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करताती तपस्वी येरी अभिनव करती मनात. सद्गुरू पण काय हो ब्रह्मचारी सद्गुरू काय होते ब्रह्मचारी आणि त्यांनी पण काय केला तिथं योगाभ्यास केला आणि जसं तपस्वी बाकीचे जसं आचरण करतात तसं काय केलं. तयात सद्गुरू काय होते तिथं ब्रह्मचारी होते आणि त्यांच्यामध्ये समर्थ काय करत होते हो योगाभ्यास करत होते. आणि म्हणती पाहो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग याचे उदरी निर्लिप्त असे परेसा. आणि सर्वजण बघत होते तपस्वी की काय हो आणि सर्वजण एकमेकांना काय म्हणत कसला ब्रह्मचारी आहे तप करतोय आणि कसलं वैराग्य याच्यामध्ये उत्पन्न झाले आणि कशातही काय नाही हो अलिप्त आहे सर्वांपासून विशेष करत होते सर्वजण. शरीर स्वार्थ नाही यासी योग्य होय हा संन्यासी
स्नान करीतो त्रिकाळेशी मणिकर्णिका तीर्थात. याला काय नाही हो, शरीर स्वार्थ नाही, हा योग्य संन्यासी आहे. स्नान करीतो त्रिकाळेशी मणिकर्णिका तीर्थ, आणि नित्य स्नान करतोय. ऐसे स्तोत्र नित्य करती समस्त संन्यासी येती. वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नामे. असे नित्य काय करत होते, सगळेजण स्तोत्र म्हणायचे तिथं. समस्त संन्यासी एकत्र यायचे आणि त्यामध्ये एक कृष्ण सरस्वती नावाचं काय होते हो, वृद्ध होते. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. सदा देखून या नैनी स्नेहभावे भावित असे. ते काय होते हो, ब्रह्मज्ञानी होते कृष्ण सरस्वती. आणि ते काय करायचे हो, बघायचे आणि त्यांना ओळखलेलं त्यांनी की हे कोण आहेत, श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार आहे. हे कुणी ओळखलेलं, त्या वृद्ध ब्राह्मण जे होते कृष्ण सरस्वती त्यांनी ते ओळखलेलं होतं. म्हणे समस्त यतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी. अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसतसे. कृष्ण सरस्वती काय म्हणायचे, इतर सर्व जे यतीश्वर होते सगळ्यांना काय म्हणा, तपस्वी जेवढे होते त्यांना काय म्हणायचे हो, की याला ब्रह्मचारी म्हणू नका, हा काय आहे, अवतार पुरुष आहे, अतितापसी आणि विश्ववंद्य म्हणजे ज्याला सर्व विश्ववंदन करणार आहे असा हा अवतार पुरुष तापसी आहे. त्याला काय करू नका, ब्रह्मचारी माणूस म्हणू नका. हा कोण आहे, म्हणजे अवतार पुरुष आहे असे ते म्हणायचे. वैसा धाकोटा म्हणोनी नमन न कराल तुम्ही मुनी. प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा. वयानं लहान दिसतोय म्हणून जर आपण काय नमस्कार जर नाही केला तर काय हो, आपण देवापासून वंचित राहू. कारण हा काय आहे, त्रिभुवनातील प्रख्यात मूर्ती आहे, त्रिमूर्तीचा अवतार आहे असं. आणि मी पण त्यांना काय करणार आहे, नमन करणार आहे. वादर्क्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळासी. विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती. कृष्ण सरस्वती काय म्हणतात, मी एक वयस्कर माणूस आणि ह्या 7-8 वर्षाच्या बालकाच्या पाया पडलो तर काय हो, काही संन्यासी काय करतील, मूर्ख लोक आम्हाला काय करतील, नावे ठेवतील. या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारासी. संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिर मनी. म्हणून मी यांना काय करणार आहे, या बालकाला विनंती करणार आहे की त्याला काय देणार आहे, मी माझ्या हाताने संन्यास देणार आहे, जेणेकरून काय माझ्या मनी काय होईल, भक्ती स्थिर होईल. लोकानुग्रहानिमित्त हा होय श्री सद्गुरु समर्थ. याचे दर्शन मात्रे पुनीत आम्ही परियेसा. लोकांसाठी हा सद्गुरु समर्थ असेल, परंतु माझ्यासाठी काय आहे हो, याच्या दर्शनाने मी काय झालोय, पुण्यवंत झालोय. या कारणे बाळकासी विनवू आम्ही विनयेसी. आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे. म्हणून कृष्ण सरस्वती काय म्हणतात, या बाळकाला मी काय करणार आहे, आता विनंती करणार आहे की बाळा तू काय घे, संन्यास घे, म्हणजे तुझी काय घेऊ आम्ही, तुझी आम्ही काय करू, पूजा करू. म्हणून आले तयाजवळी विनवता ती मुनी सकळी. ऐक तापसी सौम्यमुळे विनंती असे परियेसा. सगळेजण काय करायला लागले, त्या बाळकाला विनंती करायला लागले. लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समस्ता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी. काय म्हणता तो, आता काय करा, लोकांच्या उद्धारासाठी आम्ही तुम्हाला ओळखले, तुम्ही कोण आहात, श्री सद्गुरू आहात. मग काय करा, तुम्ही आता काय घ्या, संन्यास घ्या आणि सर्वांचा उद्धार करा. म्हणजे काय, तुम्ही संन्यास घेतला तर आम्ही तुमची काय करू, पूजा करू शकू. यासाठी तुम्ही काय घ्या, संन्यास घ्या. या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करती सकळे जन. स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी. या कलियुगामध्ये काय हो, संन्यास म्हणजे काय हो, निंदा करतात लोक, कशाचा संन्यासन काय. म्हणून ह्या संन्यासाचं स्थापना कोण करणार, या भूमीवर कुणी दिसत नाही. म्हणून तुम्ही काय घ्या, संन्यास घ्या. यज्ञ दानम गवालंबम संन्यासम पैल पैतृकम. देवराच्य सुतोप्तवरी कलो पंच विवर्जयत. यज्ञ दान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण. पैल पैतृक भ्रातांगणा करू नये म्हणताती.
करता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमंत विख्यात. काय हो पत्नी मुलांना सोडून संन्यास घेणं हे काय कलियुगामध्ये अतिदूषण मानलं जातं. म्हणून काय करा तुम्ही, काय करा, ह्या संन्यास मार्ग सिद्धांत वेदांमध्ये सांगितलेला आहे. संन्यास मार्ग काय आहे, हा सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही काय घ्या, तुम्ही संन्यास घ्या. पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळही जनी श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापना केली परेसा. तयावरी अगोदर कोणी घेतला होता संन्यास? श्री शंकराचार्यांनी घेतला होता. त्यानंतर तयावरी इतुके दिवस चालत आला मार्ग संन्यास कली प्रबळ होता नास पुनरुपी निंदा करिता ती. आता काय ते शंकराचार्यांनी घेतल्यापासून आतापर्यंत काय हो हा संन्यास मार्ग चालला आहे. आता कली प्रबळ व्हायला लागलाय, तसा हा संन्यास मार्ग काय व्हायला लागलाय हो, नाश पावायला लागलाय. आणि आता परत लोक काय करतायत, निंदा करतायत. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन. ते मुनिजन काय म्हणतात, आता तुम्ही या आश्रमाचा उद्धार करा, सकळ सगळ्या जनतेवरती उपकार करा. ऐकोनी त्यांची विनंती श्री सद्गुरु मुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासूनी परेसा. कोणाकडून घेतात? कृष्ण सरस्वती यांच्याकडून काय घेतात? सद्गुरु आश्रम घेतात. ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवतसे नामकरणी संदेह होतो माझे म्हणी कृपानिधी मुनिराया. म्हणती श्री सद्गुरु तोची जगद्गुरु त्या ते झाला अनेक श्री सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू कोणे परी दिसतसे. आता सगळेजण काय म्हणायला लागले हो, नामधारक काय म्हणतो की तुम्ही म्हणताय की सद्गुरु तोची जगद्गुरु आहे, मग त्रैमूर्तीचा अवतार कस काय, कशा पद्धतीनं तो दिसत होता त्रैमूर्तीचा अवतार, हे मला काय सांगा. सिद्ध म्हणे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी रघुनाथाशी झाला वशिष्ठ केवी श्री सद्गुरु. मग सिद्ध काय म्हणतात, पूर्वी काय हो रघुनाथाशी म्हणजे काय हो, श्रीराम म्हणजे त्रेतायुगात श्रीराम अवतार घेतला परमेश्वराने, त्यावेळेस वशिष्ठ ऋषी त्यांचे कसे सद्गुरु झाले ते सांगतो, ते ऐका. 8वा अवतार श्रीकृष्ण देवासी सांदीपानी झाला श्री सद्गुरु कैसी अवतार होताचे मानुषी तया परी राहटावे. आता श्रीरामांचे सद्गुरु कोण होते हो, वशिष्ठ मुनी. श्रीकृष्णांचे सद्गुरु कोण होते, सांदीपानी ऋषी. तसं माणसाच्या आपण अवतार होताची मानुषी तया परी राहटावे, त्या पद्धतीने माणसाचा जरी जन्म घेतला तरी काय लागतात, सद्गुरु लागतातच. सद्गुरूंशिवाय काय नाही हो. म्हणजे देवांनीही काय केलं, सद्गुरूंना देवही शरण गेले. या कारणे श्री सद्गुरु मूर्ती श्री सद्गुरु केला तो कृष्ण सरस्वती. म्हणून आता सद्गुरूंनी कृष्ण सरस्वतींना आपलं काय केलं, त्या नरहरी बाळानं कृष्ण सरस्वतींना आपलं श्री सद्गुरु मानलं. मग श्री सद्गुरु का मानलं असं कोण विचारतंय, नामधारक म्हणतोय सद्गुरूला सद्गुरु कशाला पाहिजे. त्यासाठी सिद्ध काय म्हणतात की जसं देव होता राम, पण वशिष्ठ मुनी काय होते, त्यांचे सद्गुरू होते. श्रीकृष्ण काय होता, परमेश्वरी अवतार होता, तर त्यांचा सद्गुरू कोण होते, सांदीपानी ऋषी होते. तसं नरहरी सद्गुरूंनी काय केलं, कृष्ण सरस्वतीनं आपलं सद्गुरू केलं. या कारणे श्री सद्गुरु मूर्ती श्री सद्गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले. म्हणून ते काय हो, खूप दिवस खूप वयस्कर होते आणि खूप दिवसापासून काय करत होते, तिथं त्या आश्रमात कार्य करत होते, म्हणून त्यांना काय हो सद्गुरु मानलं. शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी सद्गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वरा होनी तयासी तिथला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण श्री सद्गुरूचे मूळपीठ विस्तारून आम्हासी निरोपावे कृपेशी त्याने माझे मानसी संतोष होईल स्वामिया. आता एवढे आश्रमात बाकी सगळी लोक होती, ते सगळं सोडून कृष्ण सरस्वतींनाच का व सद्गुरूंनी सद्गुरू केला असं कोण विचारतंय, नामधारक विचारतोय सिद्धांना.
कृष्ण सरस्वतींनाच आपलं सद्गुरू का मानलं सद्गुरूंनी, हे मला काय करा सविस्तर करून सांगा. ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारिता, मूळपीठ आद्यंता श्री सद्गुरु संतती पर्येसा. आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वस्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी. म्हणजे सांगायला लागले सद्गुरू काय हो, त्यांचे मूळ सद्गुरूचे मूळपीठ कोणते, कृष्ण सरस्वतीचे मूळपीठ कोणते, ते कोण सांगतंय, सिद्ध सांगतायत. कोणाला? नामधारकाला. बघा, आदिपीठ कोण? शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वस्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी, तदनंतर वशिष्ठ श्री सद्गुरू, तेथुनी शक्ती पराशरू, त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुक गुरु जान, गौड पादाचार्य सगुण, आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञानबोधिगिरिय, त्याचा शिष्य सिंहगिरिय ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, श्री सद्गुरु संतती अवधारी. मग तयापासोनी विद्यारण्य श्रीपाद मुनी, विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला प्रेसा. त्याचा शिष्य मळयानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद, तेतोनी सरस्वती यादवेंद्र, श्री सद्गुरु पीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य, तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यास, म्हणून विशेष मानती. बघा, ही सद्गुरु परंपरा सांगितली. सिद्धांनी काय सांगितली? ही चालत आलेली श्री सद्गुरु परंपरा, शंकरापासून विष्णू शंकरापासून वशिष्ठपासून सद्गुरु परंपरा कशी चालत आली आणि कृष्ण सरस्वती त्या सद्गुरु परंपरेतील एक व्यक्ती कसे आहेत, हे काय केलं हो सिद्धांनी समजून सांगितलं नामधारकाला. येणे परी श्री सद्गुरुनाथ, आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ, श्री नृसिंह सरस्वती. मग सद्गुरू काय करतात? आश्रम घेतात आणि त्यांचं नाव काय होतं? संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव काय होतं? श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री सद्गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात. आणि नृसिंह सरस्वतींनी काय घेतला हो? संन्यास मार्ग घेतला आणि तो आश्रम काय? संन्यास आश्रम स्वीकारला. आणि त्यानंतर सगळ्या वेदांचा अर्थ सद्गुरू काय करत होते? त्या काशी क्षेत्रामध्ये सांगत होते. त्यामुळं काशी नगरात सर्वजण त्यांना काय करत होते? व वंदन करत होते. ख्याती केली अतिघनी, तया वाराणसी भुवनी, यती समस्त येऊनी, सेवा करती श्री सद्गुरूची. काय हो? वाराणसी भुवनी काय सगळीकडे काय झाले हो? सद्गुरूंची ख्याती झाली आणि सगळे यती येऊन सद्गुरूंची काय करत होते? सेवा करत होते. मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी, उत्तर तीर्थ बद्रीवनी, अनंत तीर्थे पहावया. मग तिथून समर्थ कुठं सद्गुरू निघालेस, अनेक शिष्यां समवेत सद्गुरू कुठं निघाले? व उत्तर तीर्थ बद्रीवनी, अनंत तीर्थे पहावया, आणखीन तीर्थे पहावायला सद्गुरू निघाले. सव्य घालोनी मेरुसी, तीर्थे नवखंड चितीशी, सांगता विस्तार बहुवसी, ऐक शिष्या नामकरणी. काय हो? वेढा घातलं, मेरू पर्वताला वेढा घालून असं गेले. अनेक तीर्थ काय केले? पाहत पाहत गेले. समस्त तीर्थे अवलोकित, सवे शिष्य यती सहित, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागराशी. काय केली? भूमी प्रदक्षिणा करून परत कुठं आले? गंगा सागराला आले. सिद्ध म्हणे नामांकिता, समस्त चरित्र सांगता, विस्तार होईल बहुकथा, म्हणून तावन मात्र सांगतो पर्येसी. सिद्ध काय म्हणतात हो नामधारकाला? अरे, चरित्र सांगायचं म्हणजे खूप मोठा विस्तार होईल, म्हणून तुला काय करतोय? थोडं थोडं सांगतोय. समस्त महिमा सांगावयासी, शक्ती कैची आम्हासी, अनंत महिमा त्रयमूर्तीसी, श्री सद्गुरु चरित्र पर्येसी. सगळा महिमा सांगायला माझ्याकडे एवढी शक्ती नाहीये,
कारण त्या त्रैमूर्तीचा महिमा काय आहे, अनंत आहे. हे सद्गुरु चरित्रात आम्ही काय केले, थोडक्यात सांगितले. गंगा सागरा पासाव, तटाक यात्रा करीत देव, प्रयागस्थानी श्री सद्गुरु राव, येते झाले पर्येसा. कुठं आले सद्गुरु? प्रयागस्थानी आले. तया स्थानी असता श्री सद्गुरु, आला एक द्विजवरू, माधव नामे असे विप्रू, श्री सद्गुरुसी भेटला. तिथं असताना काय हो, समर्थांना माधव नामे असे विप्रू सद्गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीशी, चतुर्थाश्रम तयासी देते झाले पर्येसा. तिथं त्याला काय दिलं व ब्रह्मज्ञान दिलं, उपदेश केला आणि चतुर्थाश्रम काय केला त्याला दिला. नाम माधव सरस्वती, तया शिष्या ते ठेविती, तयावरी अतिप्रीती शिष्यामध्ये पर्यंत. सगळ्या शिष्यांमध्ये सर्वात जास्त प्रीती कोणावरती सद्गुरूंची होती तर माधव सरस्वती. सिद्ध म्हणे नामकरणी, शिष्य झाले येणे गुणी, अखिल यती नामकरणी सांगेन ऐका एक चित्ते. काय हो, असे खूप शिष्य झाले, ते काय हो सांगतो मी पुढे. गंगाधराचा नंदनू, सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनू, ऐकता होय महाज्ञानो लादेचारी पुरुषार्थ. गंगाधराचा सिद्ध काय म्हणतायत की ही सद्गुरु चरित्र म्हणजे कामधेनू आहे, आणि जो आत्मज्ञानाने महाज्ञाने म्हणजे ऐकता होय महाज्ञानो, जो कोणी श्री सद्गुरु चरित्र ऐकेल त्याला काय हो, चारी पुरुषार्थ म्हणजे कोणते, धर्म अर्थ काम मोक्ष, हे चारी पुरुषार्थ काय होतील, लाभतील, त्याचा लाभतील असं कोण म्हणतायत, सिद्ध म्हणतायत. कोणाला? आपल्या सर्वांना म्हणतात. जे कोणी श्री सद्गुरु चरित्र आत्मज्ञानाने ऐकेल त्याला काय हो, हे चारी पुरुषार्थ काय होतील, प्राप्त होतील. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री सद्गुरु चतुर्थाश्रम ग्रहणम श्री सद्गुरु परंपरा कथनम नाम 12 अध्याय 12 श्री सद्गुरु दत्तात्रय पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.